उद्या नवीन पनवेल येथील पोलीस परेड मैदानावर शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याची तयारी हे अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। आपल्यासोबत शिकापचे नेते बाळाराम पाटील साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की साहेब याची कशी तयारी झाली आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन 2 ऑगस्ट रोजी नवीन पनवेल पोलीस ग्राउंडवर या ठिकाणी संपन्न होतोय। अतिशय उत्साहात आणि अतिशय भव्य स्वरूपात या वर्धापन दिनाची तयारी पनवेल आणि उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतायत। 2 ऑगस्ट हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एक उत्साह प्रेरणा दिन म्हणून आम्ही मंडळी समजतो। जसं वारकऱ्यांना आषाढी कार्तिकी वारी आली की आळंदी पंढरीची ओढ लागते, तद्वत 2 ऑगस्ट म्हटलं की शेतकरी कामगार पक्षाच्या राहिल जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना या वर्धापन दिनाच्या सोहळ्याची ओढ लागते। पनवेलमध्ये अतिशय भव्य स्वरूपात हा वर्धापन दिन आपण साजरा करतोय। या वर्धापन दिनामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत। संजय राऊत साहेब शिवसेना नेते हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत। काँग्रेसचे नेते श्री वडेट्टीवार साहेब हे या ठिकाणी पाहुणे म्हणून येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत। आमचे सांगोला मतदारसंघातले विधानसभा सदस्य बाबासाहेब देशमुख हे या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थान पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील हे भूषवणार आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं या ठिकाणी ह्या वर्धापन दिनातून एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी चेतना, एक वेगळा उत्साह मिळेल हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतोय। आपल्या माध्यमातून मी शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत असताना हा वर्धापन दिनाचा सोहळा आपणा सर्वांसाठी एक संस्मरणीय क्षण म्हणून ठरावा असा विश्वास व्यक्त। आपण पाहिलं असेल की ज्याप्रमाणे वारकऱ्यांना दिंडीचा वेध लागतो त्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना या वर्धापन दिनाचा वेध लागलेला आहे असं साहेबांनी सांगितलेलं आहे। या व्यासपीठावरती उद्या प्रथमच राज ठाकरे येणार आहेत आणि अनेक मान्यवर नेते सुद्धा येणार आहेत, जसं संजय राऊत आहेत, त्याच्यानंतर शशिकांत शिंदे आहेत, वडेट्टीवार आहेत। त्यामुळे नेमकं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन काय होईल आणि आगामी कालावधीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि विविध महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची समीकरणं बांधली जातील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर जाधव, पनवेल।